नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्या जणी कशा आहात? तर आपण ना आज थ्री पीस प्रिन्सेस कट ह्याचं आपण ब्लाउज बघणार आहे. जो फुल प्रिन्स असतो त्याच्यातलाच आपण हाफ प्रिन्स कसा शिवायचा, म्हणजे कसं कटिंग करायचं, पेपर कटिंग ते आपण पाहूयात. तर आता आपण 34 साईजचं पाहूयात. तर आता बघा, आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, उंची टाकायची. मी तुम्हाला सांगते व्यवस्थित. तर पहिल्यांदा आपण आता पाठीमागचं तर सगळ्याचा सेम भाग असतो, म्हणजे आपण करताना. आता आपल्याला इथं तयार उंची तयार आपल्याला जेवढे असेल त्याच्यापेक्षा 1 इंच आपण आता जास्त घेणार आहे. आता तुम्ही बघा, जेवढी तुमची उंची असेल, मी तुम्हाला ह्याचं दाखवते हाफ प्रिन्सचं, तर ते लक्षात ठेवा कसं काढायचे माप ते. आता इथं मी बघा पहिल्यांदा उंची टाकते हा. तुमची जेवढी उंची असेल तेवढी उंची तुम्ही टाकून घ्यायची. तुमच्या ब्लाउजची उंची किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उंची आपण जास्त टाकतो, हे सर्वांना माहिती आहे. तर आपण अशी रेष सोडून घ्यायची. आता आपल्याला जर तुमची उंची 1 इंच किंवा 1.5 इंच, म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार मार्जिन ठेवतं. ज्या पद्धतीने तुम्ही शिकलायत त्या पद्धतीने तुम्ही मार्जिन ठेवायचे, 1 इंच किंवा 1.5 इंच जे तुमचं एक्स्ट्रा असेल ते. तर आता इथं आपण उंची टाकून घेतल्यानंतर इथं शोल्डर टाकते मी. बघा, शोल्डर इथं 5चं टाकले. मोठा गळा जर असेल तर शोल्डर थोडं, आता इथं 34ची छाती समजा, मग इथं शोल्डर मी 5चं टाकले. कारण जर डीप गळा असेल तर शोल्डर जास्त टाकायचे आपल्याला, ते कमी टाकायचे शोल्डर, सॉरी. आता इथं आपल्याला हे टाकायचे, मुंडा टाकायचा आणि गळ्याची. आता इथं 2.25 मी गळ्याची रुंदी टाकली. बघा, 2.25 रुंदी टाकल्यानंतर आपल्याला गळा आवडीनुसार घ्यायचा आहे. तुम्ही 6, 6.5 किती पण ठेवू शकताय, प्रत्येकाची आवड वेगळी. इथं खालच्या बाजूला 2.5 हे टाकले. आता ही पुढचा गळा झाला. बघा, पुढचा गळा झाल्यानंतर तुम्ही पुढच्या गळ्याला पण ह्याच्यामध्ये आकार देऊ शकताय, पंचकोनी किंवा पान आकाराचा. आता शोल्डर टाकल्यानंतर आपण इथं मुंडा टाकूयात. तर मुंडा इथं मी 5.5चा मुंडा टाकते. इथून पण तुम्ही बघायचे बरोबर आहे का व्यवस्थित. आणि ज्यांना कोणाला विचारायचंय त्यांनी कमेंट करून नक्की विचारा की तुम्हाला कोणत्या मापात शिकायचे काय, त्याशिवाय मला कळणार नाही. आता इथं हे बघा 8.5चं तुमचं मार्जिन हे टाकले. आता आपण 8.5चं मार्जिन टाकल्यानंतर 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतो मार्जिन, म्हणजे किती झालं, 10.5 मार्जिन झालं. हे आपल्या रेग्युलर ब्लाउजचं, म्हणजे तुमचं जेवढं तुमचं मार्जिन आहे तेवढं तुम्ही टाकून घ्यायचंय. आता इथं समजा तुमची 32ची कंबर आहे, 8 आणि 2. आता हे मार्जिन झालं. तुम्ही इथं पुढच्या गळ्याचा पण मुंडा हे करून घ्यायचा. एक किंवा 1.25 इथं आकार द्यायचा गळ्याला. ज्या पद्धतीने तुम्ही शिकलाय त्या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा. पण तुम्ही कोणाची तरी एकाचीच
म्हणजे एकालाच फॉलो करा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता तुम्ही हे बघा, इथं हे आपलं हे मूळ माप म्हणजे टाकून झाले आपलं. तर आता त्याच्यानंतर काय करायचे आपल्याला, इथं तुमची हाई रेग्युलर तुम्ही ब्रेसपट्टी आखून घ्यायची. आता इथं 3.5 आणि 3 आणि पाठीमागची आता तुमचं पाठीमागे समजा तुम्ही डिझाईनचं शिवून घेतले आणि पुढचा भाग तयार करताय नंतर, तर पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची अर्धा इंच मग उंची जास्त टाकायची. आपल्या कटोरीच्या ह्याला आपण 1 इंच जास्त टाकतोय, तर ह्या भागाला आपण 1.5 इंच जास्त टाकायची. आता इथं आपली ब्रेसपट्टी आखून घ्यायची. तर इथं किती वर आपल्याला इथं 3.5 वरती मार्किंग करायचंय आपल्याला आणि 3.5 वरती मार्किंग करून परत काय करायचंय हे बघा, इथं आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे वरून. म्हणजे आता तुमच्या शोल्डर पासून इथं तुम्ही खाली टक्स पॉइंट द्यायचा आहे. तर इथं बरोबर 9.5 वरती टक्स पॉइंट दिलाय. मग इथं येतोय ही टक्स पॉइंट. आता आपल्याला हे बघा, इकडं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ही तुम्हाला फक्त मी सांगते उदाहरणासाठी मी ही माप आखून दाखवले. आता इथं जर माझी उंची पाठीमागं 14, तयार उंची 14 आहे, मग त्या ब्लाऊजची उंची किती असेल, तर घेताना तिथं 15 म्हणजे तयार पाठीमागची 14 आहे, तर इथं पुढच्या बाजूला तुम्ही किती घेणार, पुढच्या बाजूला 15 घेणार. म्हणजे इथं टक्स तुमचे व्यवस्थित येणार. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला जर तुम्ही कमेंट करून मला विचारलं की पूर्ण ब्लाऊजचं कसं व्यवस्थित करायचं, तर मी तुम्हाला सांगेल. तर हे बघा, इथं 2 इंच मार्जिन घेतले. हे 2 इंच कशासाठी, तर आपल्याला कापताना इथून कापायचे. हा मधला भाग पण आपला सोडून द्यायचा आहे. ही मधला भाग आपला सोडून द्यायचा आहे आणि ह्या दोन्हीचं नंतर आपल्याला आता इकडे आपलं एक्स्ट्रा मार्जिन हे वाढवायचे. आता इथं जेवढं तुम्ही टक्स घेताल तेवढं तुम्हाला हे बघा इकडं 2 इंच. आता इथलं पण आपलं इथं मार्जिन जाणार आहे, तर इथं पण तुम्ही 1 इंच वाढवायचे समोरच्या बाजूला आणि इथल्या बाजूला तुम्ही 2 इंच वाढवायचे. तुम्ही 1.5 इंचचा डास दिला तर तुम्ही 1.5 इंच वाढवायचे आणि 2 इंचचा डास दिला तर 2 इंच वाढवायचे. असं म्हणजे अशा पद्धतीने वाढवायचं. आपण 4 टक्सला कसं वाढवतो, इकडं ही केलं की इकडं वाढवायचे, तसं ह्याच्यात पण करायचे. तुम्ही इथलं मार्जिन इकडं वाढवायचे, कारण इथं तुमचा डास आला की तुमचं इथलं आपोआप इकडं जुळल्या जातंय. असं हे पण होते. तर हे हाफ प्रिन्स पण ब्लाऊज चांगला दिसतो. तुम्ही एकदा शिवून बघा. आता हे बघा, हे 34 छत्तीस आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगते. तर आता इथं हे मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगते. हे पण मी तुम्हाला सांगते की आपण जर दुसऱ्याचा ब्लाऊज शिवायचा, आता समजा तुमची 8.5ची छाती, पण कुणाची उंची जर कमी असेल, आता जर इथं इथं आपल्याला तयार उंची 14 पाहिजे, तर इथं 15 घ्यावं लागेल. आता इथं मी 14 टाकलंय, ह्याची उंची किती येते, 13च उंची येते. मग इथं जर आपल्याला 14 उंची पाहिजे असेल तर तुम्ही 15 घ्यायची. हे लक्षात ठेवायचं. परत त्याच्यानंतर इथं शोल्डर टाकायचे. तुमचा जर मोठा लहान गळा असेल, 9 पर्यंत असेल, तर तुम्हाला इथं 5.5 शोल्डर टाकावं लागलं असतं. तर इथं आता गळा जर पाठीमागचा मोठा असेल तर तुम्ही इथं 5चं शोल्डर मी टाकलेलं आहे. परत आता इथं मुंड्याचं माप टाकले. मुंड्याचं माप टाकून आपण इथून प्रिन्सचा आकार दिलेला आहे. म्हणजे इथं खाली हाय अशी आपली ब्रेसपट्टी येणार आणि फक्त वरच्या बाजूला पण मधी ह्याला हाफ प्रिन्स पण म्हणतात, म्हणजे 3 पीस
कारण अशी शिवलेली मी भरपूर आधी अशा कटोरीचा ब्लाऊज. तर असा पण चांगला दिसतो. जर तुम्हाला शिवायचा तर इथं 2 इंच मार्जिन टाकायचंय. जेवढं आपण फुल प्रेसला टाकतो तेवढंच इथं 2 इंच टाकायचंय. मग इकडं 2 इंच वाढवायचंय. तर हे 34 साईजचं आहे म्हणजे. तर हे कशासाठी तुम्हाला उदाहरणासाठी मी दाखवलंय. आता इथं तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं पुढं पानाकार सुद्धा देऊ शकता. हे असल्या ब्लाऊजला येतो म्हणजे पानाकार पण देता. समोरच्या बाजूला जर तुम्हाला आकार बदलायचा आहे, पंचकोनी जरी द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकताय. तर अशा पद्धतीनं ही म्हणजे आपल्याला तयार झालेलं आहे. म्हणजे हे माप जर कुणाला शिकायचं असेल तरी पण मला तुम्ही सांगू शकताय कमेंट करून की मला ह्या मापाचं पाहिजे. म्हणजे असं तुम्ही ह्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला. जर आता तुम्हाला दुसरं माप पाहिजे, 36चं माप पाहिजे, 40चं माप पाहिजे किंवा 32चं माप पाहिजे असं जरी असेल तरी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय. मग मी तुम्हाला व्यवस्थित त्याचं पेपर कटिंग दाखवेल. आता ही फक्त मी तुम्हाला उदाहरणासाठी मी हे सांगितलंय. म्हणजे हे कुठल्या ब्लाऊजचं माप नाही, फक्त उदाहरणासाठी समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितले. पण तुम्हाला जर पाहिजे असेल 32 मापाचं, 30 मापाचं जरी तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की मला ह्या मापाचं कटिंग पाहिजे तरी मी तुम्हाला पेपर कटिंग ते दाखवेल ह्याच्यावरती व्हिडिओद्वारे. आणि तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तो नक्की सांगा. आणि नंतर आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना माझ्याकडून नमस्कार.